10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा असेल इंजिनिअरिंगमध्ये, तर त्यांचे जे फॉर्म आहे म्हणजे रजिस्ट्रेशन कॅप राऊंड सुरू झालेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंडचा फॉर्म कसा भरायचा A to Z माहिती बघणार आहे. त्यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा. आणि तर आजपासून म्हणजे 20 तारखेपासून तुमचे फॉर्म सुरू झालेले आहे. फॉर्म भरताना तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहे, कारण की स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करायचे आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी साईडवर या. साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. साईडवर आल्यानंतर विद्यार्थ्यांना करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन, कारण की तुम्हाला सर्वात आधी तुमचा ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यायचा आहे. आणि हाच ID पासवर्ड तुम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत किंवा तुमचा प्रवेश होईपर्यंत तुम्हाला कामी पडणार आहे. क्लिअर. चला, तर त्यानंतर सर्वात प्रथम साईडवर या आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं साईडवर एक ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती फिल करणार आणि त्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड हा रेडी होणार. बघू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे. क्लिअरली मेन्शन 10वीच्या मार्कशीटनुसारच तुमचे नाव असणं गरजेचं आहे. क्लिअर. इथे तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथून तुमचे स्टेट महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. इथून तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा की कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आहात तुम्ही. त्यानंतर इथे एक पासवर्ड आणि इथे कन्फर्म पासवर्ड. एवढी माहिती तुम्हाला क्लिअर व्यवस्थित भरायची आहे आणि यामध्ये कुठेही मिस्टेक व्हायला नको, कारण की तुमचे नाव हे प्रॉपर असले पाहिजे 10वीच्या मार्कशीटनुसार. ईमेल ID सुद्धा चेक करून घ्या मोबाईलमध्ये व्यवस्थित आहे का. मोबाईल नंबरसुद्धा चेक करा, डिस्ट्रिक्ट चेक करा आणि तुमचा पासवर्ड टाकताना पासवर्ड व्यवस्थित टाका. इथून तुम्ही चेक करू शकता जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे. पासवर्ड चेक करा, नोट करून ठेवा संपूर्ण माहिती. जर ओके असेल तर तुम्ही रजिस्टरला क्लिक करा. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल. इथे तुम्ही तुमची संपूर्ण माहिती बघू शकता. परत एकदा चेक करा. जर काही अडचण असेल तर तुम्ही परत निरीक्षण करू शकता. OTP टाका आणि संपूर्ण माहिती जर ओके असेल तर क्रिएट अकाउंटला क्लिक करा. क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला दिसून पडत असेल. हा तुम्हाला SMS सुद्धा आलेला आहे. हा ID नोट करून ठेवा. आणि आता तुम्हाला हा ID आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला होता त्या ID आणि पासवर्डनी आता करायचा आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन. सर्वात प्रथम इथे तुमचा ID टाका. जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका. इथे तुम्हाला कॅप्चा व्हेरीफाय करून घ्या. एकदा व्हेरीफाय झालं की तुम्ही करू शकता लॉग इन. अशा प्रकारे सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसेल. इथे डॅशबोर्डचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर पहिलं ऑप्शन आहे सिलेक्ट स्क्रुनिटी, म्हणजे तुम्हाला तुमचे जे व्हेरिफिकेशन आहे हे कोणत्या रूपात घ्यायचे आहे. इथे 2 ऑप्शन आहे. क्लिअरली समजून घ्या एकदा. ई स्क्रुनिटी, फिजिकल स्क्रुनिटी. बघा, ई स्क्रुनिटी जर तुम्ही घेत असाल तर तुमचे संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन तुम्हाला अपलोड करायचे आहे. ऑफलाईनवाल्यांना पण करायचे आहे, परंतु तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी घेऊन कोणत्याही सेंटरला जायची गरज नाही आहे, जर तुम्ही हे ऑप्शन चूज केलं तर. आणि त्यानंतर जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी चूज केली तर तुम्हाला एक लोकेशन सिलेक्ट करावं लागते तुमच्या जिल्ह्यामधलं. त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स, झेरॉक्स डॉक्युमेंट्स आणि हा भरलेला फॉर्म हे तुम्हाला तिथे जाऊन जायचं आहे. त्यांच्याकडून जेही सर वगैरे असेल त्यांच्याकडून तुम्हाला तुमचा फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि त्यांच्याकडून एक तुम्हाला एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळेल की तुमचा फॉर्म हा फायनली ओके आहे. क्लिअर. तर यामधून तुम्हाला जे घ्यायचं आहे बघा, जर तुम्हाला वाटत आहे की आपल्या गावापासून खूप दूर आहे व्हेरिफिकेशन सेंटर तरच तुम्ही ही स्क्रुनिटी चूज करा. पण जर तुमच्या जवळपास जर कॉलेज असेल कोणतं चेक करा एकदा, तर म्हणजे पॉलिटेक्निकचं कॉलेज, तर तिथे जाऊन तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. कारण फिजिकल स्क्रुनिटीचा फायदा एकच आहे की तुमच्या समोर व्हेरिफिकेशन होऊन जाते, लगेच तुम्हाला लेटर मिळून जाते आणि तुम्हाला फक्त वेट करावं लागते पुढील प्रोसेसची. ई स्क्रुनिटीमध्ये कसं आहे की तुम्हाला चेक करत राहावं लागते आपला फॉर्म ओके आहे का, काही त्रुटी वगैरे आलेली आहे का, आणि त्रुटी आल्यानंतर त्रुटी पूर्णसुद्धा तुम्हाला करावी लागते. हा यामधला फरक आहे. क्लिअर. यामध्ये कोणाला काही डाऊट्स असेल कमेंट्स करून विचारू शकता या 2 पॉईंटमध्ये. अदरवाईज ही माहिती समजली असं मला तरी वाटते. त्यानंतर यामधून तुम्ही आता आम्हाला फिजिकल स्क्रुनिटी करायची, कारण की आमच्या जवळच कॉलेज आहे पॉलिटेक्निक, यामधून आम्ही फिजिकल स्क्रुनिटीला क्लिक करणार. त्यानंतर बघू शकता इथून तुम्हाला शेड्यूल द्यायचं आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेला तुम्ही जाणार आहे, कोणत्या कॉलेजला व्हेरिफिकेशनला जाणार आहे, कारण की आम्ही फिजिकल जाणार आहे तिथे. त्यामुळे तर आम्ही इथून एक डिस्ट्रिक्ट, एक FC सेंटर म्हणजे जेही कॉलेजचं नाव आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथून डेट सिलेक्ट करायची आहे, कोणत्या डेटला तुम्हाला जायचं. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. त्यानंतर डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला यामधून टाईम सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कोणती पण डेट सिलेक्ट करू शकता पुढच्या महिन्यापर्यंत, जी ही डेट दिलेली आहे आपल्याला लास्ट डेट, त्यामध्ये यामधून कोणताही तुम्ही एक टाईम सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करू शकता. म्हणजे या दिवशी या वेळेला तुम्हाला जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलं त्या कॉलेजला व्हेरिफिकेशनला जायचं आहे तुम्हाला तुमचा फॉर्म आणि डॉक्युमेंट्स घेऊन. क्लिअर.
अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा, सेव्ह अँड नेक्स्ट करा. आणि आता पहिली स्टेप बघा, ज्या विद्यार्थ्यांचे 10वी महाराष्ट्रामध्ये झालेलं असेल तर त्यांना पहिलं ऑप्शन घ्यायचं आहे. बाकी संपूर्ण ऑप्शन आहे यामध्ये की तुम्ही अदर महाराष्ट्रामधून आहे. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे पॉईंट्स आहे हे एकदा रीड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, फक्त एकच सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची 10वी जर महाराष्ट्रामध्ये झालेली असेल, बघा इथे लिहिलं आहे, महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून SSC उत्तीर्ण झालेले उमेदवार, ज्यांनी CBSE बोर्ड असो की स्टेट बोर्ड असो, बोर्डचा काही संबंध नाही आहे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये शिक्षण झालेलं असेल 10वी तर तुम्ही पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा. आणि बाकी अदर स्टेटचे विद्यार्थी असेल तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे ऑप्शन आहे यामधून एकदा रीड करून घ्या आणि त्याप्रकारे तुम्ही ऑप्शन चूज करा. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला करायचं सेव्ह अँड प्रोसीड. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघा तुमची 10वी, तुम्ही 10वी कुठून केलेली आहे या प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मागण्यात येत आहे. बघा इथे जिल्हा चूज करा, तालुका चूज करा आणि इथे शाळेचे नाव टाका, जी तुमची शाळा होती 10वीला. क्लिअर? अशा प्रकारे माहिती भरून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची कास्टची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. बघा पहिला पॉईंट काय आहे, तुम्ही जर ओपन कास्ट असाल तर तुम्ही जनरल सिलेक्ट करू शकता आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामधून तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. कोणाची SC, ST, OBC, VJNT, SBC, SCBC यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे. यामधून तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि जर तुम्हाला समजलं नसेल, माहिती नसेल, तर तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावरती संपूर्ण A to Z माहिती दिलेली आहे. कास्ट सर्टिफिकेट बघा, त्यावरती आपली कास्ट चेक करा आणि त्यानुसार यामधून तुमची कास्ट सिलेक्ट करा. जशी की आमची कास्ट OBC आहे तर हे ऑप्शन आम्ही सिलेक्ट करणार, म्हणजे कारण की कास्ट सर्टिफिकेटवर OBC लिहिलेलं आहे त्यामुळे. क्लिअर? अशा प्रकारे मेन जी कास्ट आहे तुमची सिलेक्ट करून घ्या. मेन कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सब कास्ट सिलेक्ट करायची आहे. ही सुद्धा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे, त्याप्रकारे चेक करा आणि यामध्ये सिलेक्ट करा. ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट लागेल अपलोड करायला. त्यानंतर इथून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलेली आहे, 4 ऑप्शन आहे. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर स्टॅम्प चेक करा की ज्यांनी सिग्नेचर केलेली आहे त्याखाली काय नाव लिहिलेलं आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर असू शकते किंवा DY कलेक्टरसुद्धा असू शकते. जे असेल यामधून तुम्ही सिलेक्ट करा. नॉन क्रिमिनल लागणार, का बरं? कारण की OBC कॅटेगरी आहे. OBC, VJNT, SBC, SCBCला नॉन क्रिमिनल लागते आणि SC आणि STला नॉन क्रिमिनल लागत नाही. क्लिअर? ओके. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. पुढील स्टेप, तुम्हाला काही जे ऑप्शन आहे विचारण्यात आलेलं आहे, जसं हँडिकॅप आहे का, येस नोमध्ये आन्सर द्या. तुमचे वडील डिफेन्समध्ये आहेत का, येस नोमध्ये आन्सर द्या. तुम्ही अनाथ आहात का, येस नोमध्ये आन्सर द्या. अशा प्रकारे 3 क्वेश्चन विचारले, येस नोमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. क्लिअर? अशा प्रकारे आन्सर द्या. त्यानंतर बघा इथे तुम्हाला इंडियन नॅशनॅलिटीचं प्रूफ मागण्यात आलेलं आहे. तुम्हाला यामधून कोणतेही ऑप्शन देऊ शकता. तुम्ही जर डोमेसिल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढलेलं असेल तर 1 नंबरचा ऑप्शन घ्या. त्यानंतर इंडियन पासपोर्ट तर नसेलच, TC मिळाली असेल, TCवर जर इंडियन लिहिलेलं असेल तर तुम्ही TC टाकू शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट टाकू शकता. 4 मधून एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला फायनली अपलोडसुद्धा करायचं आहे लास्टमध्ये. क्लिअर? अशा प्रकारे संपूर्ण हे जे पेज आहे कास्टचं हे एकदा चेक करा, व्यवस्थित फिल करा आणि जर संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची 10वीची इन्फॉर्मेशन टाकायची. बघा सर्वात प्रथम तुमचे बोर्ड कोणते होते, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहे आणि तुम्हाला इथून तुमचा सीट नंबर, 3 ऑप्शन तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करायचे आहे. ठीक आहे, तुमचं बोर्ड कोणतंही असू शकते, CBSE बोर्ड किंवा मग महाराष्ट्र स्टेट बोर्ड. अशा प्रकारे 3ही ऑप्शन यामध्ये इन्सर्ट करा. बघू शकता तुम्ही यामध्ये तुमचं बोर्ड टाकलेलं आहे, तुमचे नाव टाकलेले आहे 10वीनुसार, त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकलेले आहे, रोल नंबर इन्सर्ट केलेला आहे. इथून तुम्हाला करायचं आहे चेक डिटेल्स. चेक डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण जे मार्क्स असेल हे डायरेक्टली तुमच्या स्क्रीनवर येऊन जाणार. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये 2026ला पास असेल तर, आणि जर तुम्हाला इथे मार्क्स आले नाही तर एकदा पूर्ण माहिती परत चेक करा आणि जर माहिती ओके असेल तरीसुद्धा आलेलं नाही आहे तर तुम्हाला ते मार्क्स यामध्ये फिल करावे लागेल. क्लिअर? आणि जे विद्यार्थी प्रिव्हियस पास असेल त्यांना मार्क्स येणार नाही. CBSE वाल्यांना सुद्धा मार्क्स टाईप करायचे आहे. या अगोदर जे विद्यार्थी पास आहे, रिपीटर असेल त्यांनासुद्धा मार्क्स टाकायचे आहे. फक्त यावर्षी पास असेल विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यांनाच मार्क्स येऊ शकत आहेत सध्या तरी आम्ही चेक केल्यानुसार. ठीक आहे, नाही आले तुम्ही तर मार्क्स यामध्ये ॲड करू शकता. बघा चेक डिटेल्सला क्लिक केलं, आम्हाला मार्क्स आलेले नाही आहे कारण की आम्ही 2025ला पास आहे. क्लिअर? त्यामुळे यामध्ये संपूर्ण माहिती आम्ही स्वतः टाकणार, जसे मार्क्स किती मिळालेले आहे, मॅथ्समध्ये किती आहे, इंग्लिशमध्ये किती आहे, सायन्समध्ये किती आहे, अशा प्रकारे संपूर्ण मार्क्स टाकले. बघा टेक्निकल एज्युकेशन होतं का नव्हतं, इंटरमिडिएट ग्रेड एक्झाम दिली का नाही दिलेली, आम्ही SSC नाही दिलेली आहे, ITI केलेला नाही आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे. तुम्हाला मार्क्स ॲड करायचे आहे जर मार्क्स तुम्हाला डायरेक्टली बोर्डाकडून दिसले नाहीत तर. क्लिअर? अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. इथे जेंडर मेल फिमेल
वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे फॅमिलीचं, जेही तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, रेंज दिलेली यामध्ये, ती रेंज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. TFWS ऑप्शन घ्यायचा आहे का बघा. TFWSचा अर्थ काय होतो की जर तुमचा या TFWSमधून नंबर लागला तर तुम्हाला जी फी असेल ट्युशन फी ही 0 लागते. क्लिअर. त्यामुळे फक्त एवढंच आहे की यामध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल 8 लाखाच्या आतमध्ये. जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही TFWSचं ऑप्शन घेऊ शकता. अशा प्रकारे हे ऑप्शन आहे. ठीक आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही TFWS घेऊ शकता. अदरवाईज तिथं नो केलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मागणार नाही आणि तुमचा जो नंबर आहे म्हणजे तुम्ही TFWSचे ऑप्शन ॲड करू शकणार नाही. क्लिअर. यामधून तुम्हाला रिलिजन टाकायचं आहे. मातृभाषा मराठी हिंदी जेही असेल तुमची यामध्ये दिलेली ऑप्शन आहे संपूर्ण. त्याप्रकारे त्यामध्ये दिलेले ऑप्शन सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला नाव वगैरे, इन्कम वगैरे, त्यानंतर TFWSचं ऑप्शन, रिलिजन आणि मातृभाषा संपूर्ण ऑप्शन व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायचे आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला टाकायचा तुमचा ॲड्रेस. तर तुमचा ॲड्रेस तुम्ही आधार बेस टाकू शकता. आधारवर असेल तोच ॲड्रेस तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता. अर्बन आहे, रूरल आहे. रूरल म्हणजे ग्रामीण होते, अर्बन म्हणजे शहर होते. तुमचा ॲड्रेस कुठला एकदा चेक करा तुमच्या आधार कार्डवर. गावाकडचा असेल तर तुम्ही रूरल करू शकता, शहरी भागातला असेल तर तुम्ही अर्बन करू शकता. जो बॉक्स दिला आहे त्यामध्ये संपूर्ण ॲड्रेस टाका. राज्य महाराष्ट्र, जिल्हा टाका, तालुका टाका, गावाचे नाव टाका आणि पिनकोड टाका. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस तुमच्या आधार बेस वगैरे तुम्ही ॲड करू शकता. संपूर्ण ॲड्रेस टाका. या पेजवर दिलेली संपूर्ण माहिती टॉपपासून तर खालपर्यंत चेक करून घ्या. जर संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता. खाली तुम्हाला तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, ती एडिट होत नाही कारण की ऑलरेडी आपण ती सेव्ह केलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करा, फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला यामध्ये पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटोचा असा उल्लेख करण्यात आलेला आहे की व्हाईट बॅकग्राऊंड फोटो टाका. यामध्ये सिग्नेचरचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे कारण मागच्या वर्षी यामध्ये सिग्नेचर नव्हती. तर यामध्ये कसं होतं की फोटो आणि फोटोच्या खाली सिग्नेचर असे अपलोड करायला सांगितलं होतं, म्हणजे इथे फोटो आणि इथे सिग्नेचर कंबाईनमध्ये. यावर्षी असं कोणतंही ऑप्शन यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. फक्त यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड फोटो टाका असा एक उल्लेख करण्यात आलेला आहे, म्हणजे प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड असा उल्लेख आहे यामध्ये. सिग्नेचरचा कुठेही ऑप्शन दिलेला नाही आहे. परंतु होऊ शकते जर सिग्नेचर मागितली तर तुम्ही फोटो आणि फोटोच्या खाली सिग्नेचर असे कंबाईन करून तिथे तुम्हाला अपलोड करायचं काम पडू शकते लास्ट इयरच्या डाटानुसार. परंतु यावर्षी सिग्नेचरचा उल्लेख केलेला नाही आहे. त्यामुळे फक्त आम्ही यामध्ये फोटोज अपलोड करतोय, सिग्नेचरचा उल्लेख केलेला नसल्यामुळे. जर केला असता तर कंबाईनमध्ये सिग्नेचर अपलोड केली असती. जर असं ऑप्शन तुम्हाला आलं, त्रुटी आली तर कमेंट्स करा. आम्ही तुम्हाला सिग्नेचर आणि फोटो कसा बनवायचा याबद्दलचा व्हिडिओ देऊ. त्याप्रकारे तुम्ही तिथे तुमचा फोटो विथ सिग्नेचर अपलोड करू शकता. सध्या आम्ही फोटो अपलोड करतोय. क्लिअर. फोटो अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. फोटो टाकल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स मागण्यात आले. बघा, 10वीची मार्कशीट आहे, कंपल्सरी आहे. TC कंपल्सरी नाही आहे, नाही टाकली तरी चालेल. नॅशनॅलिटी द्यावीच लागेल तुम्हाला किंवा बर्थ सर्टिफिकेट जेही तुम्ही ऑप्शन चूज केलं असेल. कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि नॉन क्रिमिनल द्यायचं आहे. OBC असल्यामुळे नॉन क्रिमिनल आहे. इथे जर SC ST असला तर तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. ओपनवाल्याला तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागत नाही आहे. या प्रकारे तुम्हाला तुमचे PDF मध्ये डॉक्युमेंट्स हे अपलोड करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स टाकल्यानंतर बघा, अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स येऊन जाणार. इथे 2 टिक येणार, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे. TC कंपल्सरी नाही आहे त्यामुळे टाकली नाही आहे. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. इथून व्ह्यूमधून तुम्ही डॉक्युमेंट्स बघू शकता की तुम्ही टाकलेले डॉक्युमेंट्स हे बरोबर आहे किंवा नाही आहे. ठीक आहे. जेवढे डॉक्युमेंट्स कंपल्सरी होते हे अपलोड केलेले आहे. TC कंपल्सरी नाही आहे म्हणून टाकलेले नाही आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करतोय. डॉक्युमेंट्स व्यवस्थित टाका, क्लिअर असले पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती एकदा विद्यार्थ्यांनी चेक करा. त्यानंतर 300 रुपयाचं तुम्हाला चालान पेड करायचं आहे आणि चालान पेड तुम्ही फोनपेद्वारे करू शकता. बारकोड येत आहे. ठीक आहे. कास्टमध्ये 300 रुपये आहे आणि ओपनवाल्यांना 400 रुपये चालान असणार आहे. अशा प्रकारे पे नावला क्लिक करून तुम्ही तुमचे चालान पेड करा. बघू शकता अशा प्रकारे बारकोड आलेला आहे. बारकोड स्कॅन करा आणि 300 रुपये चालान पेड करा. चालान पेड झाल्याबरोबर तुमच्यासमोर प्रिंट येऊन जाणार तुम्ही भरलेल्या फॉर्मची. ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेतल्यामुळे हा जो फॉर्म आहे प्रिंट काढायचे, डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि तर जे सेंटर आणि तुम्ही डेट चूज केलेली असेल त्या वेळेला आपल्या व्हेरिफिकेशन सेंटरला जा. तिथून आपले व्हेरिफिकेशन करून घ्या. व्हेरिफिकेशन झालं तुम्हाला एक्नॉलेजमेंट मिळेल. एक्नॉलेजमेंट मिळालं की तुमची रजिस्ट्रेशन हे कंप्लीट होणार. तुम्हाला वेट करायचं आहे पुढील जेही प्रोसेस असेल त्यासाठी. सध्या लास्ट डेट 22/6/2026 आहे, म्हणजे टोटल तुम्हाला 1 महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे. तर 1 महिन्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचे डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स बनवून घ्या. डॉक्युमेंट बनवल्यानंतर फॉर्म भरा, कारण की 8 दिवसात डॉक्युमेंट बनेल त्यानंतर फॉर्म भरा. परंतु याच प्रोसेसनी तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे आहे. तर या प्रकारे आपले पॉलिटेक्निक डिप्लोमा इंजिनिअरिंग फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. अडचण असेल कमेंट्स करा आणि पुढील अपडेटसाठी कॅप राऊंड आहे, मेरिट लिस्ट आहे, अशा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार.
त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.